वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी। आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मिकळा कुसरी काही जणेने बोलतो वचन ती भाविक, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। ध्याये नित्यं पूर्ववेश ललितां कंदर्प लावण्यदां, देवी देवगणै रूपाश चरणां कारुण्य रत्नाकरां। लीला विग्रहिणी विराजित भुजां स्वच्छंद्रहासादिवीर, भक्तानंद विदायिनीं प्रमुदितां नित्योत्सवां। रेणुकां माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली,
मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जियेच्याच कामी, असो देह माझा नमामि नमामि। भारत माता की जय। आवाज नाही आला जरा जोरात, सर्वजण मिळून भारत माता की विठ्ठल विठ्ठल। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासी न्यावे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासी न्यावे, योगक्षेम त्याचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासी न्यावे, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावी पुराणी विचारोनी, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासी न्यावे। विठ्ठल विठ्ठल। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपण पासी न्यावे। प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असलेले वारकरी संप्रदायाचे महामेरू असलेले जगद्गुरु संत तुकोबरा यांचा 5 चरणांचा आपल्या सर्वांच्या पाठात असणारा परिचयात असणारा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडला आहे। विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याच्या आधी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, संत चरण रजांनी पावनांनी पवित्र झालेल्या आपल्या या डोनगाव गावामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी सुद्धा पूर्णत्वाला जात आहे। पूर्णत्वाला जाताना 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेवर आपण सर्वांनी सुपूर्त केली, त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करते। विठ्ठल विठ्ठल। संत श्री गजानन महाराज संस्थान डोनगाव यांच्या तर्फे म्हणा किंवा संपूर्ण कमिटी मेंबर्स यांनी आखलेला हा सुंदर असा कार्यक्रम
ज्यामध्ये असंख्य ज्ञानीजन गुणजनांचे कष्टाचे हात लागलेले आहेत. भरपूर नावं वाखाणण्याजोगी आहेत, कौतुकास्पद आहेत. वेळेअभावी प्रत्येकाचं नाव घेणं सुद्धा शक्य नाही. पण तरी सुद्धा मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल आपण संपूर्ण ग्रामस्थ, कमिटी मेंबर्स, आयोजन नियोजन करणारे संपूर्ण कार्यकारिणी मंडळी, आपल्या सर्वांचे प्रथमतः ऋण व्यक्त करते. एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच मंदिराचे बरेचसे कामं सांभाळणारे, या सगळ्या कार्यक्रमाची जुळवाजुळव करणारे, अगदी अथपासून ते इतीपर्यंत सगळा कार्यभाग सांभाळणारे आमचे हरिभक्तीपरायण संजयजी पळसकर. खूप मोठं कार्य असं या कार्यक्रमासाठी आहे त्यांचं. कार्यक्रमासाठीच नव्हे तर अगदी मंदिराचं कुठलंही कार्य असू द्या, त्यांचा सर्वात मोठा भाग त्याच्यामध्ये असतो. सर्वात मोठं कष्ट कुठल्याही स्वरूपामध्ये म्हणा, पण ते अग्रेसर असतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तसेच डॉक्टर उल्हामाले अध्यक्ष आहेत मंदिराचे, आणि त्यांनी सुद्धा बरीचशी सेवा म्हणा किंवा जेही कार्य असेल त्यांच्याकडून घडतं. डॉक्टर उल्हामाले साहेबांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर मला या ठिकाणी आमंत्रित करणारे आपण संपूर्ण डोणगाव वासी तथा ज्यांच्या माध्यमातून माझं इथपर्यंत येणं झालं, अगदी तुमच्या जवळच असलेलं गोहगाव माहिती आहे ना सर्वांना, हो की नाही? नुसत्या मानात डोलवा, बोलू नका पण मानात डोलवा. अहो, तुमचे चेहरे प्रसन्न दिसले की मला काहीतरी बोलायला सुचतं तरी. नाहीतर उगा 100 रुपये रोज देऊन आणून बसवलं असे जर चेहरे असले मग मला थोडंसं कठीण होईल. बरं, मला माहिती आहे थंडी बऱ्याचशा प्रमाणात आहे, पण तरी सुद्धा बघा ना आमच्या महिला मंडळींची किती मोठी संख्या आहे. वा रे वा, तुम्हाला माहिती होतं म्हणे आमच्या गँगमधली येणार आहे आज, हो की नाही? चांगलं आहे. पण तरी असंच तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे अशाच स्वरूपामध्ये आपण येणाऱ्या काही क्षणांमध्ये कीर्तन बघणार आहोत, ऐकणार आहोत, आणि भगवंताच्या चरणारविंदावर आपली ही श्रद्धा दृढ व्हावी याच्यासाठीचं भजन करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. तर मी म्हणत होते की अगदी आपल्या शेजारीच असलेलं गोहगाव, तिथे अगदी लहानपणीपासून माझं येणं जाणं होतं. माझ्या वडिलांचे सुद्धा बरेचसे कार्यक्रम तिथे होतात. भागवत कथा आहेत, आतापर्यंत झालेले आहेत, यानंतरही बरेचसे कार्यक्रम होतील यात शंका नाही. कारण संपूर्ण गाव बाबांवर अतिशय प्रेम करतं. नवे नवे माझ्यावर सुद्धा सर्वजण प्रेम करतात. आदरणीय माझे वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, हरिभक्तीपरायण डॉक्टर नारायणदासजी महाराज पाठक. खरं तर त्यांच्याकडूनच हे जी वाणी आहे, या वाणीतला उकार आकार कान्हा मात्रा सगळं काही त्यांचं देणं आहे, आईबाबांचं देणं आहे. आणि त्याच देण्याने आज खरं काहीतरी तुम्हाला देऊयात या विचाराने इथपर्यंत येणं झालं. विठ्ठल तर असे संपूर्ण गोहगाव वासी, त्यातल्या त्यात आमचे दत्ता काका दांदडे असतील, आमचे सावकार असतील संतोष भाऊजी दांदडे, आमच्या सविताताई असतील, आणखी सुद्धा बरेचसे गोहगावमधले सुद्धा इथे उपस्थित असावेत. आमचे भुसारी काका सुद्धा आहेत. भरपूर जण या ठिकाणी आहेत. आमच्या माता मौल्या सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे. आमच्या या सगळ्या खरं तर हे सूत्र इथून जुळलं. डोणगावमध्ये येण्याची संधी आणि तुमच्या मायबापांचं दर्शन करण्याची संधी या मंडळींमुळे मला लाभली, म्हणून या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूयात. तसेच आमचे गुरुजी सुद्धा आहेत. नाव काय म्हणतात? सदार गुरुजी. अगदी त्यांच्या घरी सुद्धा अन्नदान झालं आणि सुंदर भोजनाचा आस्वाद झाला. असंच प्रेम सर्वांचं कायम असलं की खरं तर संतांचे ज्या घराला पाय लागतात. आपण काही फार मोठे संत नाही आहोत, पण तरी नामचिंतन गाण्याचा प्रयास आपण करावा. आणि त्या प्रयासाने जर कुणाच्या घरी जाणं येणं झालं, अगदी प्रसन्न त्यांचं सुद्धा कुटुंब, सुंदर असं त्यांनी सुद्धा स्वागत केलं. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. त्यानंतर संपूर्ण गजानन महाराज संस्थानचे जेवढेही कमिटी मेंबर्स आहे, मी आधीच तुम्हाला बोलले की खरं तर प्रत्येकाचं नाव घेणं मला शक्य नाही आहे, पण तरीसुद्धा
अगदी पत्रावळी उचलण्यापासून ते कीर्तनकार ठरवण्यापर्यंत, काल्याच्या कीर्तनापर्यंत ज्यांचा ज्यांचा सहभाग याच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवून द्या. त्यानंतर मला या ठिकाणी साथ करणारे, माझ्या पाठीशी खंबीर उभं राहणारे, आपण तसं म्हणतो मागे पुढे उभा राहे सांभाळीता आलिया आगात निवाराया. आज मात्र मला यांना म्हणावं लागेल, सांभाळून घ्या बाबा. असे असलेले आमचे पडोळे महाराज ना, अगदी गोड गायन, जोरदार टाळ्या वाजवा महाराजांसाठी. ते मागे आहेत म्हणून आज मी जरा निश्चिंत आहे. तुला पडोळे महाराज आहेत, सांभाळून घेतील. त्यानंतर आमचे हरिभक्तीपरायण दिगंबर महाराज. खरं तर अशाच वारकऱ्यांनी हा वारकरी संप्रदाय टिकवावा. मला फार आवडतं ज्यावेळेस वयोवृद्ध झालेले काही काही गायक लोक समोर येऊन चाल म्हणतात. काय गोडवा असतो त्यांच्या स्वरांमध्ये, आणि निष्ठावंत वारकरी आहेत, अनुभवी आहेत. अनुभवासाठी एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर आणखी गायन करणारे कडूजी महाराज, अगदी गोड, त्यांनी सुद्धा सुंदर साथ दिली. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणखी पण आहेत का? शिंदे महाराज, शिंदे महाराज आहेत. आणखी मुरलीधर महाराज, मुरलीधर महाराज आणि गावकरी भजनी मंडळ नंदू महाराज आहेत. आणि संपूर्ण गावकरी मंडळी, आमचे विणेकरी बाबा. बघा बरं वय किती आहे, पण तरी सुद्धा वीणा हातात घ्यावा, भगवंताचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने या ठिकाणी उभे आहेत. एकदा बाबांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आमचे चोपदार काका, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवून द्या. तसेच आमचे मृदुंगाचार्य, मृदुंग सिंधू म्हटलं तरी चालेल, कारण सिंधू म्हणजे समुद्र, समुद्रा एवढे अफाट बोल त्यांच्याकडे आहेत म्हणून सिंधू. नाव काय म्हणाले महाराज? सखाराम महाराज. अगदी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. टाळ्या वाजवण्यासाठी कंजूसी करू नका. टाळ्यांना काही टॅक्स लागत नाही, पैसे द्यावे लागत नाही, म्हणून कंजूसी नका करू. त्यानंतर साऊंड सिस्टीमचे आमचे हरिभक्तीपरायण आमले, आमले दादा, सुंदर असं साऊंड सेटअप त्यांचा, त्यांच्यासाठी पण टाळ्या. त्यानंतर इथे जे छायाचित्रीकरण करताय, हे कीर्तन आपल्याला येणाऱ्या काही दिवसात यूट्यूबवर सुद्धा बघायला मिळेल. असं गजर मुक्ताबाईचा हे चॅनल आहे, तुम्ही जर यूट्यूबला सर्च केलं तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल. तर आमच्या दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणखी कोणी राहिलं का? आता एकेकाचं जर घेतलं तर आपल्याला कीर्तन असंच करावं लागेल. त्याच्यापेक्षा ज्यांचं नाही घेतलं गेलं त्यांचे सुद्धा आभार बरं, आणि ज्यांचे घेतले गेले त्यांचे तर ऑफकोर्स आभार आहेतच, पण जे राहिले असतील त्यांचं सुद्धा नामोल्लेख येणाऱ्या काही काळामध्ये मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. आपल्या सर्वांच्या साथीने उत्कृष्ट असा हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या अभंगामध्ये प्रवेश करते. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा 5 चरणांचा आपल्या सर्वांच्या पाठात असणारा, परिचयात असणारा, ऐकिवात असणारा. हरिपाठ झाल्यानंतर गुरु परंपरेमध्ये आपण जे अभंग गावेत त्याच्यामध्ये मुख्यत्वाने आलेला हा अभंग तुकोबारायांचा. ज्यांचा पाठ नसेल तो वारकरी म्हटला नाही तरी चालेल असा ठरवणारा हा अभंग. विठ्ठल मुद्दाम चिंतनासाठी याकरता घेतला, कारण जवळ असलेली गोष्ट थोडीशी दुर्लक्षित केली जाते. नित्य नियमाचा आहे, उपासनेतला आहे, मग म्हणा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. आपण कसा प्रेमभाव, कसा उभा राहतो मागे पुढे सांभाळत, त्याचं त्यांनी भक्तासाठी केलेलं संरक्षण, त्यांनी भक्ताला केलेला उपदेश, त्यांनी भक्तावर दाखवलेली करुणा, या सगळ्यांचा विचार कोणी करावा म्हणून मुद्दाम तुकोबारायांच्याच कृपेची याचना करत हा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल अभंगाच्या सुरुवातीलाच बघा मौल्यांनो आणि इथे उपस्थित संपूर्ण श्रोतेवृंद, कान देऊ नये का, आपण कीर्तनामध्ये प्रवेश करतोय, गांभीर्याने आपल्याला कीर्तन ऐकायचं आहे. त्यामुळे लक्ष विचलित न होऊ देता अगदी गांभीर्याने आजच्या दिवस आम्ही एवढं गांभीर्याने कीर्तन ऐकू, एवढं समर्पणाने कीर्तन ऐकू की इथून उठल्यावर आमच्या हृदय मंदिरामध्ये भगवंताविषयीचं प्रेम निर्माण व्हायलाच हवं, या उद्देशाने इथे बसा.
नाहीतर कीर्तनं आजकाल आपण मनोरंजनाचं साधन मानून बसलेलो आहोत की चला घरामध्ये उगाच बोर होण्यापेक्षा तिथे जाऊन 2 गोष्टी ऐकूयात. या भावनेने जर बघितलं किंवा बसलात इथे तर कीर्तनाचा कही समजणार नाही. म्हणून गांभीर्याने लक्ष द्या. तुकोबरायांचा म्हणण्याचा अर्थ काय आहे, आपणही त्यांचा उपदेश आपल्या जीवनामध्ये आत्मसात करूयात आणि आपलं जीवन सुद्धा गोड करूयात. या भावनाने इथे बसा. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या सुरुवातीला तुकोबरायांनी माझ्या या शब्दापासून सुरुवात केली. तुम्ही ऐकला ना अभंग? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा पहिला शब्द आहे माझा. लक्ष द्या कान देऊन. माझा त्यालाच आपण म्हणतो जो अगदी जीवाच्या आत असतो, जवळ असतो. माझा शब्द आला की आत्मीयता आली, प्रेम आलं, अत्याधिक प्रेम आलं, जिव्हाळा आला. माझा असं कुणालाही म्हणत नाही. जो कुणीतरी हक्काचा आहे त्याला आपण माझा म्हणतो, नाही का? तुकोबरायांनी भगवंताला माझं म्हटलं आणि या संपूर्ण जीवनकालामध्ये अत्याधिक आनंदाची प्राप्ती करून घेतली. आपण मात्र जन्मजन्मांतरीपासून इथे येतोय. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आपण पुन्हा पुन्हा येतोय जातोय, येतोय जातोय, पण तरी आपल्याला आनंद का मिळत नाही, सुख का मिळत नाही? दुःखच आहे ना. दुःखाचेच डोंगर आपल्याला बघावे लागतात, सुख का मिळत नाही? त्याचं कारण हे आहे, तुकोबरायांनी पांडुरंगाला माझं म्हटलं आणि आपण ज्याला नाही म्हणायला पाहिजे त्याला मात्र माझा म्हटल्याशिवाय राहिलो नाही. तुकोबरायांनी भगवंताला माझं म्हटलं, आपण कुणाला माझं म्हणतो? आई म्हणते मुलगा माझा, वडील म्हणतात मुलगी बोला ना माझी म्हणता ना. बरं जाऊ द्या, एवढं दूर जाऊ द्या. साऊंडवाला म्हणतो साऊंड. हा, हे जरा जोरात बोललात तुम्ही. इथलीच उदाहरणं देऊयात. मंडप डेकोरेशन वाला म्हणतो मंडप. बोलत जा ना जरा. माझा. गायक म्हणतात स्वर माझा. मृदुंगाचार्य म्हणतात पखावज माझा. आणि कीर्तनकार म्हणतात पाकिट. वा रे वा. यालाही जरा थोडा असा आकुंचित आवाज आला तो माझा म्हणावं की नाही. काही शंका नाही ना. कीर्तनकार म्हणतात ना पाकिट माझं आणि ते त्यांचंच असतं. पण आम्हालाही काही कमी शिव्या नाही बसत त्या पाकिटावरून. जाऊ द्या, तो विषय पुढचा आहे, आपण पुढे बघूयात. पण माझं म्हणावं लागतं की नाही. आणि आपण कुणालाही म्हणतो की नाही, गाव माझं, शेत माझं, बैल माझा, गाय माझी, प्रॉपर्टी माझी, बंगला माझा, सगळं माझं माझं करत चालतो. ज्याला नाही म्हणायचं आहे त्याला पण माझं म्हटल्याशिवाय राहत नाही. पण आपण हे विसरून गेलेलो आहेत. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, आहे काय आपलं इथे माझं म्हणण्यासारखं? पण संभ्रमामध्ये अडकलेलो आहे आणि कशालाही माझं माझं म्हटलं म्हणून आपल्याला दुःखाला भाग पडावं लागलं. विठ्ठल खरं तर जगाच्या पाठीवर फक्त दोघांना माझं म्हणावं. ऐकताय ना सर्व? एक म्हणजे भगवंताला माझं म्हणावं आणि दुसरं म्हणजे संतांना माझं म्हणावं. भगवंताला कसं म्हणावं? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम. माझ्या विठोबाचा, तो माझा आहे, हक्काचा आहे. आणि संतांना म्हणायचं देव माझा 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 देव माझा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा देवा. गाडी वाजवा सर्वांनी. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा देवा. देव माझा 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 सत्य
माझा आणि मी देवाचा. काय गोड भाव आहे. देवाला माझं म्हणण्यात सार्थकता आहे जीवनाची. देवाला म्हणावं आणि संतांना म्हणावं, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, चैतन्याचा पुतळा प्रकटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, कैवल्याचा पुतळा दरुशाने हरे ताप. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूजा असतानी असा तो माझा आहे. नवे नवे सकळ संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकळ संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा. या संतांना माझं म्हणावं. आणि जितक्या आत्मीयतेने तन्मयतेने यांना आपण माझं म्हणतो ना, तितके हे जवळ येऊन आपल्याला सुद्धा आपलंसं करतात. भगवंताला एकदा तनमन धनापासून माझं म्हणून तर बघा. जे भक्त भगवंताला सर्वस्वीपणाने समर्पित होऊन माझं म्हणतात त्यांना भगवंत सुद्धा माझा म्हणतो. याचा पुरावा ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबराय म्हणतात की माझा भक्त देखोनिया यम काळ जाती सांडोनिया, परित्यासी मी विमानी बैसोनी. म्हटलं की तो सुद्धा माझं म्हणायला तयार होतो. म्हणून अगदी अंतःकरणापासून त्याला माझ्या विठोबाचा म्हणणं केवळ तुकोबरायांकडून शिकावं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. माझ्या विठोबाचा
कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. कसा प्रेम भाव आहे, आपणची देव होय गुरु. ऐकतायत ना सगळे? गेले नाही ना अजून घरी? घरी नका जाऊ बरं. म्हणजे तुम्ही तसं उठून नाही जाणार पण मनाने जाऊ शकता ना. चिंता करू नका, घरी सगळं व्यवस्थित आहे. कड्या कुलपा बरोबर लावून आलेल्या आहेत, काही टेन्शन घेऊ नका. इथे बसा फक्त. आणि सुंदर कीर्तन आहे का. आधीच तर म्हणे ताई तुम्हाला काय माहिती आम्हाला किती थंडी वाजू राहिली नाही का. थंडी वाजते ना. आता आम्ही कीर्तनाला येत होतो, 2 म्हाताऱ्यांचं बोलणं ऐकलं. एक म्हातारी दुसऱ्या म्हातारीला म्हणते बाई किती थंडी वाजू राहिली, लयच वाढली म्हणे थंडी. आता इकडे घाटावर आलं की तुमची भाषा थोडीशी बदलते. आम्ही तिकडे घाटाच्या खाली थोडी प्युअर विदर्भी भाषा, आमची विदर्भाची वऱ्हाडी भाषा. तिकडेच म्हाताऱ्या भेटल्या 2. म्हणे बहीण किती थंडी वाजू राहिली, लयच थंडी वाढली म्हणे. मग दुसरी म्हणते हा ना बाई लयच थंडी वाढली. म्हणे काय सांगू बहीण, मी ना 4 दिवस झाले, मी ना 1 महिना झाला म्हणे शूटर धुतलं नाही, तसंच मैकच एक घालू राहिली म्हणे. 1 महिना झाला शूटर धुतलं नाही म्हणे, तसंच घालू राहिली. दुसरी म्हणते बाई तुला फक्त 1 महिना झाला शूटर धुतलं नाही, मी ना 1.5 महिना झाला अंग धुतलं नाही. काय म्हणे इतकी थंडी आहे, काही सुचत नाही बापा या थंडी. असं तुमच्याकडे नाही ना काही. म्हणून म्हटलं थंडी वाजली जरी हरिनाम असलं आणि हरी कीर्तन असलं की खरं तर सगळे रोग दूर पडतात, सगळ्या वेदना क्षालन होतात या ठिकाणी आल्यानंतर. त्याच्यामुळे अगदी एकाग्र चित्ताने या ठिकाणी बसा आणि कीर्तनाचा आस्वाद घ्या. विठ्ठल माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. असा प्रेम भाव आहे. स्वतःच गुरु सुद्धा होतो आणि स्वतःच देव सुद्धा होतो, इतका प्रेम भाव. आणि माझ्या विठोबाचा हक्काचा आहे, तो माझा आहे. तुकोबरायांना याचे भरपूर असंख्य अनुभव आहेत म्हणून हक्काने म्हणतायत माझ्या विठोबाचा. असा प्रेम भाव आहे. जीवन जगताना दोघांची जास्त आवश्यकता आहे. एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे गुरु. देवाला शरण जाण्यासाठी आधी गुरुला शरण जावं लागतं. दादा पहिले सेटिंग केली होती तशी करा सेम. विठ्ठल विठ्ठल. जीवन जगताना भगवंताजवळ जावं अशी जर अपेक्षा असेल तर आधी गुरूंना शरण जावं लागतं. आणि गुरूंना शरण जाण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे भावनेची, समर्पणाची. सर्वात आधी आपले जेही गुरु आहेत त्यांना मनुष्य रूपाने बघणं किंवा सामान्य स्वरूपाने बघणं हेच मुळात चुकीचं आहे. गुरु साक्षात परब्रह्म. बस या भावनेने गुरुकडे बघा, मग मात्र तुम्हाला हा भवसागर सोपा होईल. कबीरा वो नर अंध है जो गुरु को कहते और प्रभु रूठे गुरु ठौर है पर गुरु रूठे नहीं ठौर. भगवंताला जर एक वेळी राग आला तर गुरुची शरणागती पत्करून आपण देवाला आळवू शकतो किंवा आपलंसं करू शकतो. पण गुरूंना जर राग आला किंवा गुरूंनी जर दूर लोटलं मग मात्र भगवंत सुद्धा काहीच करू शकत नाही. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म ही साधकाची अवस्था असावी. गुरुमध्ये लहान आहेत मोठे आहेत माणूस आहे की कसे अजिबात भावना नसावी. समर्पण भाव त्यांच्या चरणारविंदावर अर्पित केला की जीवनाचं सोनं होतं माऊल्यांनो. 1400 वर्षाचे चांगदेव आणि गुरु कोणाला केलं? माझी मुक्ताई मुक्ताई माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू चांगदेव योगियान चांगदेव योगियान इले मानिला रे गुरु इले मानिला रे गुरु हो. माझी मुक्ताई मुक्ताई माझी मुक्ताई मुक्ताई. खानदेशी कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांनी लिहिलेला हा सुंदर भाव आहे. 10 वर्षाचं लेकरू चांगदेव योगियानं इले मानिला रे गुरु. 1400 वर्षाचे चांगदेव आणि एवढीशी मुक्ताबाई. पत्र लिहिता नाही आलं. गुरु मानलं तूच सर्वस्वी माझी आद्य शक्ती परांबा शक्ती आदिशक्ती गुरु माऊली आहेस. गुरुच्या ठिकाणी भावनेची इतकी समर्पकता असावी. नामदेव रायांच्या हातून भगवंत जेवण करायचा, नवे नवे पाणी दूध प्यायचा. भगवंत गप्पा करत होते नामदेव रायांसोबत
पण तरी सुद्धा विसोबा केचरांना गुरु करावं लागलं. साक्षात्कार झाला. अरे बाबा, जरी मी तुझा असलो, तुझ्याशी बोलत असलो, तरी गुरुच्या शरणागतीशिवाय पूर्णतः मी तुझा होऊ शकत नाही. निसंदेह, पण गुरु विना अनुभव कैसा कळे. गुरुची महती आहे. गुरु असल्याशिवाय भगवंत पूर्णतः आपला होत नाही. जरी नामदेवांशी भगवंत बोलत असले, जरी दूध पित असलेत, आपल्या सर्वांना कथा ज्ञात आहे. लोक सुद्धा विचारायचे नामदेवरायांना, नामदेवा कसं बरं हे शक्य होतं तुमच्याकडून? ऐकताय ना सर्वजण? नामदेवा, तुमच्या हातून भगवंत दूध पितो म्हणे, तुमच्या हातून भगवंत जेवण करतो, आमच्या सोबत का असं होत नाही? काय करता तुम्ही नेमकं? नामदेवरायांनी म्हणावा, हो काहीच नाही केलं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, ते भाया विठाले कृपा केली, ते भाया जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, तो माझा विश्वास, तो माझा विश्वास पांडुरंगी, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही काहीच नाही केलं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावरी. आज तुम्ही या धर्ममंडपामध्ये बसलेला आहात ना श्रोते हो, स्वतःला शाबासकी द्या, स्वतःला भाग्यवान समजा. या भगवंताच्या धर्ममंडपामध्ये ऐरा गैरा कुणीच येत नाही. ज्याच्याकडे पुण्याचा साठा आहे तो मात्र इथे आल्याशिवाय राहत नाही.
हे होतं बरं भाग्यवंता घरी. भजन पूजन भाग्यवंताकडूनच हे सगळं कार्य होतं. आमच्या महाराजांनी काय गोड प्रमाण उचललं. समय सूचकता याला म्हणावं बरं. काय कीर्तनकार बोलतोय आणि आपण काय प्रमाण द्यावं, अगदी योग्य प्रमाण द्यावं. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं, आम्ही शहरी भागामध्ये एक दिवस कीर्तनाला गेलो. कीर्तनाचं नियोजन आयोजन सगळं चांगलं होतं, कसलीच कमतरता नव्हती, पण श्रोते अगदी 4-5च आलेले होते. मग आता श्रोते कमी पाहिलं की जरा आमचंही संतुलन हालून जातं. म्हटलं एवढं सगळं नियोजन चांगलं आणि श्रोते 4-5च फक्त. मग मला राहिलेच गेलं नाही. मी बोलले कीर्तनामध्ये, म्हटलं आयोजन नियोजन साऊंड सिस्टीम गाणारे वाजवणारे सगळे उत्तम असून खेद या गोष्टीचा वाटतो की तुम्ही सगळेजण कमी संख्येने उपस्थित आहात. काय म्हटलं, ऐकताय ना? म्हटलं सगळं व्यवस्थित आहे, पण खेद या गोष्टीचा वाटतो की तुम्ही कमी संख्येने उपस्थित आहात. मागच्यांनी प्रमाण उचललं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. म्हटलं आता पुढचं कीर्तन तुम्हीच करून घ्या. असं होतं बरं एखाद्या वेळेस. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. काही म्हणतात तिन्ही देव जैसे परभणीचे ससे. एका ठिकाणी तर अशी गंमत झाली, तुम्हाला वाटतं कीर्तनकार लोक उगाच आम्ही हसावं म्हणून काही सांगता, अशातला भाग नाही. आमच्यासोबत घडतात काही किस्से. आम्ही सुंदर सांगितलं, बस्ती कर बस्ती आला, बस्ती कर बस्ती आला. मागच्यांनी लगेच उचललं, बस्ती कर मस्ती आला. म्हटलं आता ते 13व्याचं कीर्तन आणि त्यात वस्ती कर मस्ती आला म्हटल्यानंतर दगडच खायचे काम आहेत की नाही. पण म्हटलं असू द्यात, आता जे आहे ते चालू देऊयात. अशातला भाग होतो. पण तसं इथे नाही. सांगण्याचा उद्देश लक्षात घ्या बरं. आमचे पडोळे महाराज अगदी समय सूचकता, अगदी ज्या कीर्तनकाराला जे हवं आहे तेच बरोबर ते बोलतात. आणि त्यांना साथ करणारे आमचे संपूर्ण गायक मंडळी सुद्धा अगदी यथेच्छ प्रमाण आणि यथार्थ प्रमाण. विठ्ठल म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. आपण जी देव होय गुरु, मग कसली चिंता राहत नाही. आणि आणखी पुढे जाऊन सांगते, ऐका कान देऊन ऐका. तुकोबराया म्हणतात वेळ पडली ना, हा देहभाव सुद्धा तो स्वीकारायला तयार आहे. खरं तर पुढची येणारी जी ओळ आहे किंवा जे चरण आहे त्याचे असंख्य अर्थ निघतात. संतांनी मांडावेत, मोठ्यांनी मांडावेत, आपण ऐकावेत. पण तरी या अल्पबुद्धीला सुचलेला अर्थ असा असावा. यद्यपि तुकोबारायांचं वाङ्मय फार कठीण आहे, गोड सुद्धा तितकंच आहे. पण भगवंताने बुद्धी द्यावी, तसं तसं आपण अभंग सोडवण्याचा प्रयास करावा. या भावनेने भगवंत हा देहभाव स्वीकारतो आणि प्रत्येक भक्ताची वासना पूर्ण करतो. कान देऊन ऐका. चोखोबाची बहीण झाला शारंगधर. स्वतः भगवंत चोखोबा रायाची बहीण व्हायला तयार आहे. नव्हे स्वतः सखोबाईचा संसार करायला तयार आहे माझा भगवंत. अर्जुनाची सुद्धा पत्नी व्हायला तयार आहे. असे कितीतरी पुरावे आहेत. आपण जर बघितलं इतिहास चाळून बघा, काय कसलं रूप घेऊन भगवंत सहाय्य झालेला आहे. दामाजी पंताच्या साठी भगवंत सुद्धा गेले होते. सामान्य स्वरूपाचं रूप घेतलं, सामान्य माणसाचं रूप घेतलं. तो आहे ब्रह्मांड नायक. ब्रह्मा स्वतः तो आहे, परब्रह्म आहे, सच्चिदानंद घन आहे. त्याला असंख्य रूप घेता येतात. पण भक्ताची वासना पूर्ण व्हावी त्याच्यासाठी सामान्य दासाचं, दासीचं, बहिणीचं, पत्नीचं कुठलंही रूप घ्यायला तो तयार आहे. पण भक्ताला मात्र दूर तो लोटत नाही. असंख्य रूप त्यांनी स्वीकारले. हा देहभाव स्वीकारला आणि गेला भक्ताच्या मदतीसाठी. कितीतरी असे प्रमाण तुम्हाला देता येतील. तरी सुद्धा माझ्या अंतःकरणाच्या जवळ असलेला एक सुंदर प्रसंग सांगते आणि पुढे चालते. भगवंत कसल्याही स्वरूपाने येतो आणि कसलीही मदत करून जातो. याचे खरं तर इतिहास तर आपण चालणारच आहोत. पण आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा असे काही भरपूर प्रसंग आहेत ज्यावेळी आपण म्हणतो बापरे, कोणत्या रूपाने देव आला आणि आमचं संरक्षण झालं. म्हणतो की नाही? म्हणतो ना आपण, आम्ही फार मोठ्या संकटात होतो पण कोण जाणे काय झालं. तो
तो माणूस आला आणि आमची मदत झाली. तो सामान्य माणूस नव्हताच कधी, तो स्वतः भगवंत होता आणि त्यानेच आपली मदत केली. आमच्यासोबत सुद्धा आमचे स्वतःचे भरपूर अनुभव आहेत. पण अगदी 2016 साली आमचा फार मोठा कार ॲक्सिडेंट झाला होता. त्यावेळी सुद्धा प्रचिती इतकी आली, इतका अनुभव आला भगवंताचा. नेमकं दर्शन झालं पंढरपुराचं आणि पंढरपुरावरून येता येता गाडी अगदी नाल्यामध्ये गेली. 4 पलट्या मारल्यात गाडीने. 6 जण गाडीमध्ये बसलेले आहेत. पण तरी सुद्धा कुणाचीच जीवितहानी झाली नाही. मार लागला तो थोडा थोडा मार लागला, पण कसा कोण जाणे. अगदी 2 माणसं आलेत. एक माणूस तर रोडच्या वरच असा उभा दिसला. आता लोकांना काही जे नास्तिक आहेत त्यांना वाटतं काय कसलं पण थापा सोडतायत, पण अनुभवाचे बोल आहेत. ज्याला अनुभव आला त्याला भगवंताचं प्रेम समजतं आणि आणखीन तो भगवंताला जवळ करतो. असा कटेवर हात ठेवलेला एक माणूस उभा दिसला. ताडकन त्याने उडी मारली आणि गाडी सरळ केली. पलटी झालेली गाडी सरळ केली. नंतर कुठे गेला काही कळलंच नाही. गाडीतून सगळे जण जिवंत बाहेर आलेत. दवाखान्यात गेल्यावर ट्रीटमेंट झाली, सगळ्यांचे जीव वाचलेत. तो नंतरचा त्याच्या कृपेचा भाग आहे. पण त्याची अनुभूती प्रत्येकाला येते. आम्हाला स्वतःला आली, तुम्हाला सुद्धा बऱ्याच वेळा आली असावी. म्हणून कुठल्याही स्वरूपामध्ये तो येतो आणि भक्ताचं रक्षण करतो. भक्ताचा मान कधी खाली जाऊ देत नाही. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये तुकोबराया सांगतात, पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना. पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना. पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना. पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना. अंतिते आपना पासी न्यावे, अंतिते आपना पासी न्यावे. पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना. पडिये देह भाव, पडिये देह भाव. विठ्ठल 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 विठ्ठल. छोटीशी नागो समोर गेली आणि सावतोबा काकांना म्हणते, बाबा कुणाचं नाव घेताय? मळा आपला आहे आणि नाव भलत्याचंच घेताय का? सावतोबा काकांनी सांगावं, अगं नागो भलत्याचं नाव कसं घेऊ? हा मळा त्याचा ज्याचा आहे ना, मी त्याचंच नाव घेतोय. असं कसं त्याचं नाव घेताय? अगं हो नागो, तुला माहिती नाही का? अगं आपला पांडुरंग राया ना आपल्या सर्वांचा बाप आहे, आपल्या सर्वांचे वडील आहेत ते. त्याच्यामुळे हे जी सगळी सृष्टी आहे ना ही त्याचीच आहे. त्याच्यामुळे हा मळा सुद्धा त्याचाच आहे. बरं कुठे राहतो बाबा तो? तो पंढरीला राहतो. असंख्य लाखो भक्त त्याच्या दर्शनासाठी जातात ना गो. असं बाबा मग कधी येत नाहीत का ते आपल्या मळ्यामध्ये आपल्या भाजीपाला चाखण्यासाठी? किती मेहनत तुम्ही करता हे बघण्यासाठी येत नाही का? सावतोबा काकांनी हसावं आणि सांगावं, अगं नागो तू लहान आहेस, तो नाही येत, त्याच्या दर्शनासाठी आपल्याला जावं लागतं. छोट्याशा नागोने आता मात्र एक छोटीशी टोपली घेतली आणि त्याच्यामध्ये भाजीपाला गोळा करायला सुरुवात केली. सगळा भाजीपाला त्याच्यामध्ये गोळा केला आणि सांगितलं, बाबा चिंता करू नका, आपल्या मळ्याचा जो मालक आहे ना पांडुरंग, मी त्याच्यापर्यंत ही टोपली पोहोचवून येते. हसू आलं सावतोबा काकांना. अगं नागो कशी नेणार आहेस? बाबा तुम्ही चिंता करू नका, दिंड्या चालल्या आहेत त्याच्या दर्शनासाठी. तुम्ही पंढरपूर म्हणालात ना? हो हो. हा मग तिथे दिंड्या चालल्या, कोणाजवळ तरी सोपवून देते. सावतोबा काकांना हसू आलं, एवढूशी मुलगी आणि काय नेईल? बरं ठीक आहे नागो, ये तू, दे त्याच्याकडे टोपली. छोटीशी नागो गावाच्या वेशीजवळ उभी राहिली आणि येणाऱ्या दिंड्यांची वाट बघायला लागली. पहिली दिंडी आली. सर्वात पहिला दिंडी चालकाला थांबवलं, बाबा पंढरपूरला चाललात ना, एवढी टोपली माझ्या पांडुरंगाला द्या आणि सांगा की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, खाऊन बघ पांडुरंगा आणि कशी वाटते भाजी ते सांगायला ये बरं. बाबा म्हणाले, हे बघ पुरी, तो काही असा साधा सोपा देव नाहीये आणि ही टोपली त्याच्यापर्यंत देऊ? अगं लाखो जण त्याच्या दर्शनासाठी जातात आणि ही टोपली त्याला द्यायला सांगतेस? नाही जमणार. निघून गेली पहिली दिंडी. छोटीशी नागो नाराज झाली, काय करावं आता, कसं करावं? दुसरी दिंडी आली.
दुसऱ्या दिंडीला सुद्धा विचारलं, पण दुसऱ्या दिंडीवाल्यांनी सांगितलं नाही, तो नाही घेणार. अशी टोपली फळांची या भाजीपाल्यांची नाही द्यायला चालत त्याच्याकडे. बघता बघता 9 दिंड्या गेल्यात. संध्याकाळ झाली, 10वी दिंडी मात्र आली. आणि आश्चर्य ऐका श्रोते हो, मी म्हणते ना तुम्हाला कसा प्रेमभाव आहे आणि कसा देहभाव आपल्यासाठी तो घेतो. त्या 10व्या दिंडीचा एक दिंडी चालक सुंदर असा पटका बांधलेला, काळी घोंगडी अंगावर घेतलेला, काठी टेकत टेकत तेजपुंज असा त्याचा चेहरा, आणि निघालाय विठ्ठल विठ्ठल करत. अहो दुसरा कोणीतरी नसून स्वतः साक्षात पांडुरंग होता तो. काठी टेकत टेकत दिसल्यावर नागोने थांबवावं, बाबा 9 दिंड्या गेल्या, तो कोणीच टोपली नेली नाही, निदान तुम्ही तरी न्या ना. माझ्या पांडुरंगाला सांगा ना याच्यामध्ये भाजीपाला आहे. भक्ताचा बघा किती आर्जव आहे आणि कसा आंतरिक भाव आहे. छोट्याशा नागोच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि सांगते, विनंती करते, एवढी टोपली न्या ना माझ्या पांडुरंगाजवळ. स्वतः भक्त करुणा कर भक्त वत्सल तो जगदीश्वर. टोपली हातात घेतली आणि सांगितलं, नेईल बाळा, देईल त्याच्याजवळ आणि सांगेल की तू दिली आहेस म्हणून. अहो बाबा नुसतं एवढं नका सांगू की मी दिली, त्याला सांगा की भाजीपाला कसा वाटला ते सांगण्यासाठी सावतोबा काकाच्या घरी जा. तू ज्यावेळेस घरी येशील त्यावेळेस ही नागो अन्नाचा कण खाईल, नाही तर जेवणच करणार नाही. बाबांनी सांगितलं, कशी बरी ही पोर, कसा हट्ट करते. अगं तो ऐकेल का? हो हो बाबा तुम्ही सांगून बघा. पांडुरंगराया हसतायत आणि निघतायत दिंडी घेऊन समोर. आता मात्र नागो संध्याकाळ झाली आणि घरी गेली. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3रा दिवस उगवला. सावतोबा काका विनंती करतायत, पुरी असं करू नकोस, हट्ट करू नकोस. अगं तो देव आहे, ब्रह्मांडाचा चालक आहे, तो आपल्या घरी येणं शक्य नाही. नागो अन्नाचा घास खा. नागोच्या मुखामध्ये मात्र भगवंताचं नामस्मरण आहे, पांडुरंगा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला. अहो आपण आपलं एवढं वय होतं पण देवाविषयी प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये जडत नाही, निर्माण होत नाही. छोट्याशा 7-8 वर्षाच्या पोरीच्या अंतःकरणामध्ये इतकं प्रेम उमडून आलेलं आहे की देव भेटल्याशिवाय अन्नाचा एक घास सुद्धा खाणार नाही असं म्हणते एवढीशी मुलगी. सावतोबा काका विनंती करतायत, नागो असं करू नको ग, अगं एक घास खा, पाणी पी, अशीच वाढत चालली आहे, सगळं तब्येत बिघडेल तुझी. नाही बाबा, तो आल्याशिवाय मी काहीच खाणार नाही. वाट बघते, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, बघता बघता 7वा दिवस उगवला. आता मात्र नागोच्या शरीरातले प्राण निघून चालले होते, शक्तीहीन झाली, पण मुखातलं नाम सुटलं नाही. विठ्ठल 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 म्हणतीये, पांडुरंगा माय बापा धावतीये, पांडुरंगा माय बापा. एकच गजर तिच्या मुखामध्ये सुरू आहे. 7व्या दिवशी मात्र कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला पांडुरंगराया भक्ताची कीव आली आणि रुक्मिणीला लगबगीने सांगतोय, भगवंत अगं छोटासा कोणीतरी भक्त माझी वाट बघतो. रुक्मिणी, या भक्तांचा जो मेळा आहे ना तो तू सांभाळ, मी येतो त्याच्याकडे जाऊ. निघाला भगवंत पाहण्यासाठी. अरण या गावी गेला, सावतोबांच्या घरी गेला आणि दाराची कडी वाजवतोय. सावतोबांनी दार उघडावं. जगदीश्वराचं साक्षात दर्शन झाल्यावर सावतोबांच्या दोन्ही डोळ्याला धारा लागाव्यात. भगवंता काय एवढा उशीर केला? जास्त वेळ झाला असता तर पुरीने प्राण सोडले असते देवा, किती बरा हा वेळ लावायचा. लगबगीने सावतोबांना बाजूला केलं आणि जाऊन भगवंत त्या नागोच्या बाजीवर बसलेत. छोट्याशा नागोच्या डोक्यावरून हात फिरवला आणि नागोला जवळ घेऊन आलिंगन दिलं. डोक्यावरून हात फिरवतायत. नागो अगं इतका कसा अट्टहास हा, इतका अट्टहास आणि इतके प्रयत्न. मग देवा का करू नये प्रयत्न? तुम्ही सांगितलं होतं ना येईल म्हणून. माझा अंतरात्मा म्हणत होता माझा पांडुरंग येणार आहे आणि तुम्ही आल्याशिवाय मी अन्नाचा कण सुद्धा खाणार नाही. मला माहिती होतं, माझा विश्वास होता की तुम्ही येणार आहात म्हणून. भक्ताचा हा भाव बघून, ही प्रतीक्षा बघून भगवंताला जावं लागलं. नव्हे नव्हे बाबा
अंतरीची घेतो गोडी. अंतःकरणातला भाव एकदा त्याने जाणला की मग मात्र तो भक्तासाठी काहीही करायला तयार होतो. उच्च नीच काही नेणो भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उच्च नीच असा भेदभाव करत नाही, अहो धावत जातो. नागोच्या जवळ बसला, सामान्य झोपडीमध्ये बसला आणि हाताने ग्रास भरवतोय त्या नागोला. आता तरी जेव. मग नागोने घास खाल्ला. म्हणून पडिये देह भाव पुरवी वासना. अशी वासना पूर्ण करतो. कसलीही वासना असू देत भक्ताची, तो फोल नाही ठरवू देत. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने धावत त्या भक्ताची वासना पूर्ण करत असतो. म्हणून त्याला म्हणावं माझा विठोबा. कान देऊ नाही का? जोपर्यंत माझं म्हणत नाही तोपर्यंत तो येत नाही. बरं, ज्याला म्हणायचंय त्यालाच म्हणणं गरजेचं आहे आणि ज्याला नाही म्हणायचंय त्याला म्हणूच नका, कारण ते आपले नाहीच आहेत. त्यातल्या त्यात आजकाल आपण कुणालाही माझं म्हणायला लागलो. मला नवल वाटतं पहिल्या लोकांचं. फेसबुक व्हॉट्सअप काहीच नव्हतं त्यांच्याकडे, इंस्टाग्राम नव्हतं, मोबाईल नव्हतं. आजकाल मोबाईलमुळे आपल्या जवळ भरपूर लोक जोडले गेलेले आहेत. आपले कॉन्टॅक्ट 10,000 कॉन्टॅक्ट आहेत आपले. पण त्यात खरंच दुःखाच्या वेळी धावत येणारे कोण आहे तो? पहिलाच फोन लावता बरोबर स्विच ऑफ येईल. इतके कॉन्टॅक्ट जमा केलेत आपण, पण धावत येणारा कोणी आहे का? पहिल्या लोकांचे जास्त नाते नव्हते. जेवढे पहिली गोष्ट तर फोन कॉल्स नसल्यामुळे जे आहेत जवळचे 4-10 लोक त्यांच्या सोबतच फक्त त्यांचा समन्वय असायचा. आणि ते सुद्धा इतके प्रेमळ होते की हात दिल्याबरोबर धावत यायचे. म्हणून आपल्याजवळ किती लोकांची गर्दी आहे हे बघू नका कधी. मोबाईलमुळे, व्हॉट्सअपमुळे, फेसबुकमुळे भरपूर लोक आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत. पण जवळ करणारे, प्रेमाने साथ देणारे काही 4-5 मोजके असावेत. इतकी गर्दी नसली तरी चालेल, 4-5च लोक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असावेत, जवळ असावेत, पण जीवाला जीवपण देणारे असावेत, भावना समजून घेणारे असावेत, नाही का? नाहीतर उगाच आपण कुणालाही हे आमचे, हे तुमचे, हे असं करत करत आयुष्याची संध्या होते, पण कुणी धावून येत नाही. शेवटी त्याच्याशिवाय कुणीच आपल्याला तारणार नाहीये. तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. अरे बाबा, आता तरी सावध व्हा. आली या संसारा, उठा वेग करा आणि शरण जा उतारा. एवढंच करा. एवढं ज्याने केलं त्याला सगळं मिळालं. विठ्ठल मग असा प्रेमभाव जर त्याच्याजवळ असेल, त्याच्या चरणारविंदावर आपण अर्पण केलेला असेल, तर तुम्हाला सांगू का, कुठलंही संकट येऊ द्यात, भगवंत पाठीशी उभा राहतो. नवे नवे समोर सुद्धा उभा राहतो. कान देऊ नाही का? मागे पुढे हा शब्द तुकोबरायांनी का वापरला असावा? मागे पुढे, तो मागे सुद्धा आहे आणि पुढे सुद्धा आहे. मागे याच्या करता उभा आहे की भक्ताचं रक्षण व्हावं, आणि पुढे याच्या करता उभा आहे की भक्ताला मार्गदर्शन व्हावं. विठ्ठल विठ्ठल. कारण या भवसागरामध्ये भवसिंधूचे काय कोडे, दावी वाट चाले पुढे. तारुबला पांडुरंग पाव भिजवून येते अंग. तो पुढे चालतो मार्गदर्शनासाठी. भक्त जर वाईट रस्त्याने जात असेल तर त्याला रस्त्यावर लावण्याचं काम कोण करतं? भगवंत करतो, म्हणजे मार्गदर्शन करतो. म्हणून समोर आहे आणि मागे याच्या करताय. भक्त प्रल्हादाच्या किती मागे होता हो, किती पाठीशी होता. कड्यावरून लोटण्यात आलं पण पाठीशी होता. म्हणून भक्त प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही. अहो, उकळत्या तेलामध्ये त्याला टाकलं पण केसाला सुद्धा धक्का लागला नाही. ही ताकद होती, कारण पाठीशी भगवंत होता. कितीतरी असे संकट ओढावल्या गेलेत पण पाठीशी ते होता ना, त्याच्यामुळे चिंता नव्हती. म्हणून भगवंताचा स्वभाव आहे, प्रेमभाव आहे. तो मागे आणि पुढे दोन्ही बाजूने उभा राहतो. भक्ताच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये मागे पुढे उभा आहे सांभाळीत. मागे पुढे उभा आहे सांभाळीत. मागे पुढे
पडी देह भाव पुरवी वासना पडी देह भाव मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. कान देऊ नाही का? गेले नाही ना आणखी पण घरी? मला वाटलं अंधाराचा फायदा होऊन अर्धी पब्लिक गायब होती की काय. हे पण टिकून आहेत, बसून आहेत. अवघे 15 मिनिटं आपण कीर्तन ऐकूयात. 15 मिनिटानंतर आपण कीर्तन सोडवूयात. चालेल ना? की थोडा जास्त वेळ घेऊ? हां, घेऊ का? मग जास्त वेळ जर घेतला तर 2 तर नक्कीच वाजवेल मी. चालेल का? लगेच काकडा सुरुवात करायची का? समोरची मंडळी सगळे पुरुष मंडळी हो म्हणतायत. तुमचं काय माऊल्यांनो? एक तर आमच्या माऊल्या चष्मे लावतात, आतमध्ये झोपल्या की जागे समजत पण नाही. डोळे उघडे ठेवून झोपतात काही काही. चालू देऊ ना 2 वाजेपर्यंत? अहो तुम्ही मोकळ्या मनाने हो म्हणा, तुमच्याच पार्टीतली आहे मी. चालेल ना? समोरच्या मायबाई हो म्हणत आहेत, मागच्यांचं काय? मागच्या म्हणतात तसंही आम्ही मागच्या मागे कल्टी मारू म्हणे. नक्की का? वा वा वा. मागून पण आजींनी हात दिला, चालू दे म्हणे दीदी. हरकत नाही, आपण अगदी वेळेतच कीर्तन सोडवणार आहोत. तत्पूर्वी आपण विषय स्पर्श करत होतो. काय विषय सुरू होता? मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. तो आल्यानंतर, कुठलंही संकट आल्यानंतर मागे आणि पुढे दोन्ही बाजूने तो ठाम आहे. जो आघात आपल्यावर येईल तो बाजूला करण्यासाठी, तो निवारण करण्यासाठी माझा पांडुरंग परमात्मा सहाय्य होतो. केव्हाही येतो, कशाही परिस्थितीमध्ये असो. भक्ताने भगवंताला ज्याही परिस्थितीमध्ये आवाज दिला, जितक्या आत्मीयतेने आवाज दिला, तितक्याच आत्मीयतेने भगवंत धावत जातो. म्हणून मागे पुढे उभा राहे सांभाळीत, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, मग तो होऊ नये दिशीण आड घाली सुदर्शन. सुदर्शन आड घालतो. अहो नामाचं एकदा चिंतन करा. कितीतरी असे रोग होऊ द्यात, वेदना होऊ द्यात, कितीतरी असे संकट निवारण होतात फक्त नामाच्या चिंतने. म्हणून त्याला म्हटलं जातं ना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. पापराशी तोही नेला वैकुंठासी. एवढी शक्ती आहे नामस्मरणामध्ये. पण भावपूर्ण हे नाम असावं, नाहीतर उगाच नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं तोंडाने. मुख में नाम और बगल में छुरी असं जर असेल तर भगवंत साह्य होणार नाही. भावपूर्ण अंतःकरणाने हे नाम घेतलं गेलं पाहिजे. कारण
देव भुलला भावासी, देव भुलला भावासी, सांडोनिया वैकुंठासी, सांडोनिया वैकुंठासी, देव भुलला म्हणायला गेले तर भरपूर प्रमाण आहे आणि काय गोड लिहिलंय संतांनी. आणि अशी साथ संगत असेल तर आम्हाला असं वाटतं की खरंच काकडा आरतीच व्हावी या ठिकाणी. इतकं मला साथ करणारे सुद्धा काय कमी तोडीचे नाही आहेत ना. यांच्यामुळेच हे गायन सुचतं तरी आहे, नाहीतर बऱ्याच ठिकाणी नुसतं पटपट सोडवू कीर्तन आणि निघून जाऊ. अशी साथ असेल, अशा कलाकारांची वारकऱ्यांची साथ असेल की आणखीन हा आनंद द्विगुणित होतो. या संपूर्ण वारकरी टाळकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. म्हणून देव भावाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला तोची दुष्काळ तयाला. असं भावपूर्ण अंतःकरणातून जर त्याचं नाम घेतलं गेलं ना किंवा त्याला आळवलं गेलं तर तो सहाय्य होतो. विठ्ठल गीती गावा विठ्ठल, विठ्ठल गीती गावा विठ्ठल, विठ्ठल गीती गावा विठ्ठल, विठ्ठल गीती गावा विठ्ठल, विठ्ठल उभा पहावा विठेवरी, विठ्ठल उभा पहावा विठेवरी, विठ्ठल गीती गावा विठ्ठल, विठ्ठल गीती गावा विठ्ठल, विठ्ठल गीती गावा विठ्ठल, गीती गावा विठ्ठल, गीती गावा विठ्ठल, गीती गावा. विठ्ठलाचे नाम, विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, विठ्ठलाचे नाम गोडावले मुख, गोडावले मुख तुका म्हणे, विठ्ठल गीती गावा विठ्ठल, विठ्ठल गीती गावा विठ्ठल, जोशींची आठवण झाली. खरं तर त्या जोरदार टाळ्या वाजवा. तर असा तो किती खरंच त्याचं गुणगान गावं, किती वर्णन करावं, असा भावाचं भुकेला आहे हो. अहो ज्या अर्जवाने त्याला हाक मारली तितक्या ताकदीने तो सुद्धा धावत येतो. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, असा धावत येतो. गरुडावर बैसुनी माझ्या कैवारी आला. भक्ताने आवाज द्यावा आणि त्याने यावं, हाच त्याचा स्वभाव आहे. पण भक्ताने म्हणावं, काय म्हणावं? माझ्या विठोबाचा. येऊन जाऊन तिथेच येणार आहे आपण, कारण जोपर्यंत त्याला माझा म्हणणार नाही तोपर्यंत एवढं सगळं होणार नाही. एवढंच नाही, योगक्षेम त्याचा जाणे जडभारी, वाट दावे करी धरोनिया. काय करतो? योगक्षेम सुद्धा घेतो, जाणे जडभारी आणि वाट दावी करी धरोनिया. हातामध्ये भक्ताला धरून हा भवसागर पार करून देतो, असा तो भगवंत आणि असा त्याचा प्रेमभाव. एकदा सगळ्यांनी त्याच भगवंताचं चिंतन करत हात मोकळे करा आणि मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा,
कोणालाही जर असं वाटत असेल की त्याने सुद्धा आपल्यावर असंच प्रेम करावं भगवंताने, तर आधी समर्पण आपण करूयात आणि नंतर तो आपल्यासाठी धावून येईल. आपण तितक्या ताकदीचं समर्पण करतो का? करतो का? संत म्हणतात, नामा म्हणे जीवे करीण लिंबलोण, नामा म्हणे जीवे करीण लिंबलोण, विटे सहित चरण ओवाळीन, विटे सहित चरण ओवाळीन, झणी दृष्टी लागो तुझे सगुणपणा, झणी दृष्टी लागो तुझे सगुणपणा, तेने माझे मना बोध केला, तेने माझे मना बोध केला, झणी दृष्टी लागो तुझे सगुणपणा. नामा म्हणे जीवे करीन लिंबलोण, जीवाचं लिंबलोण त्याच्यावरून उतरवलंय संतांनी. आपण काय केलं त्याच्यासाठी? उलट त्याच्याच नावाने कन्या काढल्यात. थोडा पाऊस जास्त झाला की त्याला शिव्या, थोडा कमी झाला तरी त्याला शिव्या. भाव कधी अर्पणच केला नाही. आणि आम्ही सांगतो भाव अर्पण करा, तर आमचं कोणी ऐकत नाही. संतांचं नाही ऐकलं आपण आणि आमचं कसं ऐकणार आहे बरं? आजकालच्या तरुण पिढीला, तरुण मंडळीला मला हेच सांगावंसं वाटतं की कथा कीर्तनामध्ये येत चला. अहो, संतांचं वाङ्मय या ठिकाणी कानाने ऐकायला मिळतं तुम्हाला. आपल्या जीवनामध्ये अग्रगण्य आणि अगणित असे परिणाम दिसायला लागतात. तुम्ही या तर आधी, पण आपण भाव अर्पण केला कुणाला? त्या मोबाईलला, आहे की नाही? कुठे जायचं म्हटलं की आधी व्हॉट्सअपला स्टेटस, इंस्टाग्रामवर स्टोरी, हे सगळं फेसबुकला फोटो टाकल्याशिवाय आपलं सक्सेसफुलच होत नाही कुठलं कार्य, असं म्हटलं तरी चालेल. खरं तर परमार्थ आतापर्यंत आपण सर्वांनी भरपूर केलेत. सगळे आपले डोळे गेलेत, पाय गेलेत, गुडघे दुखतायत इथे बसून, पण तरी आपल्याला आवड आहे इथे येण्याची. मग अशा तरुण मंडळींना का बरं होत नाही? मौल्यांनो, आपलं आद्य कर्तव्य नाही आहे का की त्यांना सुद्धा पुढे घालावं आणि म्हणावं चल आज कीर्तन ऐक. होत राहील, अभ्यास करायचाच आहे तुला, पण आधी कीर्तन ऐक. अहो, ज्ञानोबारायांनी काय सुंदर लिहिलेली आहे ज्ञानेश्वरी. महाराष्ट्र सारस्वताला ललांभूत ठरणारं असं ते काव्य आहे, ती ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी ही भावना आहे. या ज्ञानेश्वरीचा शब्द आणि शब्द माऊली ज्ञानोबारायांचं दर्शन करून देणार आहे. आज आपण म्हणतो कुठे ज्ञानोबाराया? अहो, ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक शब्दामध्ये माझे माऊली वास्तव्य करतात. एकदा त्या ज्ञानेश्वरीवर डोकं टेकवा. माऊली ज्ञानोबारायांच्या चरणारविंदावर डोकं टेकवल्याची अनुभूती तुम्हाला येईल की नाही सांगा? शब्द, भाषा, सौंदर्य, उपमा, तत्वज्ञान, काय सुंदर लिहिलेली आहे ज्ञानेश्वरी. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपण 16व्या वर्षी बोरगी घेऊन पळून जातो. ही शोकांतिका आहे आजच्या समाजाची. आणि मुली सुद्धा आज मी प्रत्येक कीर्तनामध्ये याच्यासाठी बजावून सांगत असते, कारण मी सुद्धा एक स्त्री जात आहे. माणसांनी कोणी सांगितलं की मुली उलट्या होतात त्यांच्यावर, तुम्हाला काय अधिकार आहे आमच्या कपड्यावरून, आमच्या राहणीमानावरून बोलण्याचा? पण मी तुमची मोठी बहीण बोलतीये असं समजून माझं वाक्य कानावर घ्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल श्रोते हो, मी सुद्धा कम्प्युटर इंजिनियर आहे आणि कम्प्युटर म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजवर मी सुद्धा प्राध्यापिका आहे, प्रोफेसर आहे शिकवण्यासाठी. कितीतरी अशा मुलींना रोजचं पाहणं आहे, मुलांना रोजचं पाहणं आहे. म्हणून जीव जळतो या समाजासाठी. असं वाटतं की का आपण वाईट दिशेला जावं? आपल्या आई बाबाचे कष्ट आपल्याला दिसत नाहीत का? रोज बाबा शेतामध्ये जाऊन काबाड कष्ट करतात. आज आमच्या क्लासमध्ये पूर्ण वर्गामध्ये 90% मुलं असे आहेत ज्यांचे आई वडील शेती करतात, 10% ज्यांचे नोकर वर्ग वगैरे आहे, नोकरीला आहे. मग शेती करूनही आपला बाप आपल्याला वेळीच सगळं देतो, याचे उपकार आपल्याला वाटत नाहीत का? मुलगी घराच्या बाहेर निघाल्यानंतर, मला माफ करा इकडची परिस्थिती मला माहिती नाही, पण शहरी भागामध्ये हीच परिस्थिती आहे. तो फोन कानाला लावला की मग मात्र कसलंच भान त्यांना राहत नाही. कुठल्या दिशेने आपण वळतोय, कुठल्या समाजामध्ये आपण जगतोय, कुठल्या संतांचे विचार आपण आत्मसात करायला हवेत, निदान याचा तरी सूक्ष्म विचार करा आपण. आपला हिंदू धर्म फार श्रेष्ठ आहे. इथे बसलेले ज्याही माझ्या तरुण बहिणी आहेत, मुलं आहेत, भाऊ आहेत, त्यांना सर्वांना माझं सांगणं आहे, थोडासा सूक्ष्म विचार करा आपल्या हिंदू धर्मावर.
विज्ञानाची सांगड आणि अध्यात्माची जोड असलेला हा हिंदू धर्म वर्षानुवर्षापासून चालत आलेला आहे. आमच्या रक्तामध्ये हिंदू धर्म सामावलेला आहे. आणि तरी सुद्धा आपण वाईट वळणाला जावं. ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे विचार आपण बाजूला सारावेत आणि त्या मोबाईलच्या त्या सगळ्या या तंत्रणेमध्ये इतकं आपण गढून जावं की काय करतोय आपण आपलं याला सुद्धा आपलं भान नाहीये. आज आपण कपडे कसे घालतोय. मुलींना माझं सांगणं आहे, हे बघा मुलींनो, आपला बाप चार चौघामध्ये जात असेल ना, तर बापाची मान जर आपल्यामुळे खाली जात असेल तर धिक्कार असो आपल्या स्त्रीत्वाला. आपल्या बापाची मान उंच राहावी. जर बाजारामधून बाप जातोय ना, त्याने उंच मान करत चालावं की माझी मुलगी या पदाला आहे, या स्पर्धेमध्ये तिची निवड झाली किंवा इतकी ती हुशार आहे, बाबाला अभिमान वाटावा. आणि आपल्यामुळे जर बापाची मान खाली झुकत असेल तर काय जन्माला येऊन काय केलं आपण. तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवलेलं आहे त्याने आपल्याला. ज्या गोष्टी कधी नशिबात लिहिल्या नव्हत्या त्या सुद्धा गोष्टी साकारल्या रीतीने आपण त्या पूर्ण कराव्यात. अगदी पाटी पेन्सिल पासून, दप्तरापासून, कपड्यांपासून सगळं पुरवलं त्याने. आणि त्याच आईबाबांच्या नाकाला बट्टा लावून जर आपण जीवन जगत असू तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाहीये. विचार करा, मातृत्वाच्या कितीतरी वेदना तिने सहन केलेल्या आहेत. एवढं सोपं नसतं बाळातपण. विचार करा, त्या आईचा 9 महिने आपल्याला पोटात वागवले तिने आणि मृत्यूला सुद्धा लाथ मारत आपल्याला जन्म दिलाय तिने. आणि त्याची जर परतफेड आपण अशी करत असू तर काय फायदा आहे, काय सार्थकता आहे आणि काय कमावलं आपण जीवनामध्ये येऊन. हात जोडून विनंती आहे, जर चौकामध्ये मुलीचा फोटो बॅनर लागलेला असलं, मुलाचं बॅनर असलं, त्या बापाची छाती फुलून येते. समाजाला सांगतो तो बाप, चौकामध्ये जो फोटो लागलेला आहे ना, ती माझी मुलगी आहे, तो माझा मुलगा आहे. अहो, हृदय गही भरून येतं आणि जणू काही पूर्ण जगामध्ये डांगोरा पिटत सांगू की काय इतका आनंद त्याला होतो. ते सुख बघा ना एकदा त्याच्या डोळ्यामध्ये. त्याला सुद्धा आनंद होतो आपल्या प्रगतीचा. आजूबाजूचा समाज आपल्यावर जळायला टपलेला आहे. याचं वाईट कसं होईल हे पाहणारा समाज आपल्या आजूबाजूला फिरतोय. पण या पृथ्वी तलावर आपले हितचिंतक फक्त आपले आई आणि आपले वडील आहे. त्यांची जाणीव ठेवा, आयुष्य खूप सुखकर होईल. मुलींना हात जोडून विनंती आहे, मुलींनो, आपलं अंग प्रदर्शित होईल असे कपडे अजिबात घालू नका. आपल्या बापाची मान आपल्याला ताठ ठेवायची आहे आणि ती कसल्या रीतीने ताठ ठेवल्या जाईल याचा विचार आपण केवळ आणि केवळ करा. आज समाजामध्ये अशा पद्धतीने आपण फिरत आहोत. मला फार आनंद होतो अशा माता माऊल्यांना बघून. जुन्या आजीबाई बघा, डोक्यावर पदर आहे, रुपया एवढं कुंकू डोक्याला वाळलेलं आहे तिने, हातामध्ये हातभर चुडा घातलेला आहे. अहो, स्वर्गाची अप्सरा सुद्धा फिक्की पडावी अशी या महाराष्ट्राची स्त्री सुंदर दिसते हो. आणि हिचा हा संपूर्ण वेश आपण बाजूला सारून थोकडे कपडे घालावेत आणि या समाजामध्ये फिरावं. फार दुःख होतं त्या आईवडिलांना ज्यावेळी खबर येते कानावर की तुमची मुलगी पळून गेली. शोकांतिका अशी या समाजाची. त्या पोलीस कस्टडीमध्ये आई वडील ज्यावेळी जातात, आई वडील हात जोडतात, बाई चल ना ग घरी, बाई खूप त्रास होतोय. अगं, नातेवाईक सगळे शिव्या देत आहेत. नातेवाईक म्हणतात संस्कार नाही केले का, काय चुकलं ग आमचं, तुला काय पाहिजे होतं जे आम्ही नाही दिलं, एकदा चल ना बाळा घरी, असं करू नको. अगं, सगळा समाज वाळीत टाकतोय आम्हाला. त्यावेळी ती मुलगी म्हणते, मी या दोघांना ओळखत नाही, मला या मुलाशीच लग्न करायचं. ही शोकांतिका आहे समाजाची. अहो, काय कमी केलं त्या बापाने, जन्म दिला, ही काही चूक झाली का त्याची. त्याच्यासाठी निदान जन्माला आल्यावर एकच सार्थकता असावी, माझ्या संतांचे विचार मी आत्मसात करेल आणि माझ्या आईबाबांचं नाव उंच करेल. बस एवढं जर आपल्या मनात असलं ना, जगाची कुठलीच निगेटिव्ह पॉवर, निगेटिव्ह शक्ती तुम्हाला बंधन ठरणार नाही. आईवडिलांचे मनसोक्त आशीर्वाद असावेत. म्हणून हात जोडून विनंती आहे, मुलींनो, क्षणोक्षणाला विचार करा आपण कुठल्या दिशेने वळतोय. आजही जर वाईट विचार आपल्या मनात असतील तर तत्क्षण याच क्षणाला त्याचा त्याग करा आणि माझ्या आईबाबांचं नाव माझ्यामुळे जाणार नाही हा संकल्प या ठिकाणी करा. विठ्ठल विठ्ठल. आणि मुलांना सुद्धा
सुद्धा माझं हेच सांगणं आहे, मुलांनो, समाजामध्ये वावरत असताना समोरून येणारी प्रत्येक मुलगी माझी आई आहे, माझी बहीण आहे, या भावनेने जगा. आपण ज्या मुखाने म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज की जय, त्या मुखाला, त्या जिभेला बट्टा लागायला नको आपल्याला. आपल्या राजाने कधी मुलगी नाचवली नाही, तर नेहमी मुलगी वाचवण्याचं काम केलेलं आहे. आणि आपण या महाराष्ट्रामध्ये जोरात वाजवा जरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुलीला वाचवलं, नाचवलं नाही. आपण या महाराष्ट्रामध्ये एका मुलीला नाचताना बघतो आणि लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होतो. कीर्तनामध्ये कधी दिसत नाही आपण, पण त्या एका स्त्रीचा डान्स आहे, तिचं नृत्य आहे, तिची लावणी आहे, म्हणून आपला हा मुलगा महाराष्ट्राचा, अहो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वास्तव्य करतात. या महाराष्ट्राच्या प्रत्येक रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य आहे, हिंदू धर्माचं वास्तव्य आहे. आणि आपण काय करतोय? आज समाज इतका नीच पातळीला गेलेला आहे. मला आणखी महाराज एक सांगावंसं वाटतं, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आणि असे कित्येक लोक आहेत जे म्हणतात मुलींना कुठे अधिकार आहे का कीर्तन करण्याचा, मुलींना कुठे अधिकार आहे का भागवत करण्याचा. आपल्या या कीर्तनकारांवर कितीतरी टीका केल्या जातात. पहिला विषय मी हा स्पर्श करते, अगदी 2 मिनिटांमध्ये मी विषय मांडते आणि पुढे चलते. काही लोकांचं म्हणणं असतं कीर्तनकार लोक भलतंच पाकिट घेतावा. बरं, पाकिटाचं सोडा, काय करतात हे? नुसतं येतात, 4-5 गोष्टी सांगतात, निघून जातात. कान उघडे ठेवून ऐका. खरं तर कीर्तनकाराचं इथं येणं आणि त्याचं काहीतरी वक्तृत्व करणं आपल्या जीवनामध्ये कितीतरी बदल करून जातं, याची आपल्याला थोडी पण जाणीव नाही आहे. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म टिकवून ठेवला आणि तो धर्म जर समाजापर्यंत कीर्तनाच्या रूपाने प्रस्तुत होतोय, प्रकट होतोय, तर आपण का बरं नावं ठेवावीत अशा वक्त्यांना? आणि का म्हणावं की हे उगाचच गोष्टी करता, पैसे घेता, निघून जातात? त्यांना सुद्धा रिस्क आहे. एवढा रात्रीचा प्रवास असतो, एवढा मोठा, कसली वेळ कधी येईल सांगता येत नाही. आणि इथे येऊन जर समाज सुधरवण्याचं काम करतात. आता खरं सांगू का, पैसे सगळे जण कमवतात. माझं बोलणं जरा कडू वाटेल तुम्हाला, पण ऐका, पैसा सगळे जण कमवतात, मग कीर्तनकार नाम घेऊन कमवतात, यात वावगं काय आहे? नाम येतं ना मुखामध्ये, अहो त्याच्याही येतं आणि तुमचंही येतं ना. आज आपण कीर्तनामध्ये कितीतरी वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हटलं, आलं ना नाव मुखात, आलं ना, बस तेवढा करता का होईना, पण घेतल्या जातंय ना नाव, निदान त्याची तरी जाणीव असावी. आपण उगाच का कुणाला नावं मोठं ठेवायचे? हा, त्यातल्या त्यात मुलींनी कीर्तन करायचं नाही असं सुद्धा म्हणतात. पण मला एकच सांगावंसं वाटतं की थोकडे कपडे घालून डिस्को मध्ये नाचण्यापेक्षा अंगभर कपडे घालून हरिचिंतन केलेलं कधीही चांगलं आहे आणि ती मुलगी कधीही श्रेष्ठ आहे. या समाजामध्ये जर आईसाहेब जिजाऊंचा आदर्श डोळ्यात समोर ठेवून ती मुलगी जर समाजाला सुधरवण्याचं कार्य करत असेल तर ती मुलगी महान आहे. म्हणून तिला नाव ठेवण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. इथे बसलेल्या आई माऊल्यांना सुद्धा विनंती करेल, मातांनो, आपल्या मुलीला सुद्धा शिकवा, हरिपाठ शिकवा, काकडा शिकवा. ठीक आहे, कीर्तन तिला इच्छा असेल तर करू द्या, नसेल पण अध्यात्म शिकवा. दुसरी गोष्ट, हे सगळं झालं आध्यात्मिक शिकवणं. दुसरी गोष्ट, तिला भाकरी नाही करता आली तरी चालेल, पण तिला एवढं मात्र शिकवा की तू जर घराच्या बाहेर पडतीयस तर डोक्याला कुंकू लाव, अंगभर कपडे घाल, आणि जर कुणी तुझ्यावर वाईट नजरेने पाहिलं तर त्याचा असा परामर्श कर, त्याला अशी अद्दल घडव, समोर जिजाऊचा मुखवटा आठव आणि त्याच्या छातडावर बसून त्याला तिथेच दाबून टाक. आपल्या आईसाहेबांनी राजे घडवलेत आणि या महाराष्ट्राचं स्वराज्याचं सुराज्य केलं. अशा आईसाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुलीला सुद्धा मोठं करा बरं. चांगले चांगले विचार तिला द्या. एकदा स्वयंपाकात नका घालू, एकदा धुणं भांडी नाही केली तरी चालतील, पण संतांचे आणि छत्रपतींचे आईसाहेबांचे विचार जर तुम्ही तिला दिलेत ना तर ती जीवनात कुठेच मागे येणार नाही, नेहमी समोरच जाईल. म्हणून आपल्या सर्वांच्या चरणारविंदावर इथे बसलेल्या माझे जे तरुण बांधव आहेत, मुली असतील मुलं असतील, तुमच्या चरणारविंदावर विनंती करते, हे बघा बाबांनो, आपल्याला आपला धर्म टिकवायचा आहे, त्याची ध्वजा कायम स्वरूपी फडकत राहिली पाहिजे. आपल्यामुळेच हे शक्य आहे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि तुम्ही जर व्यसनाधीन झालेत, उद्या तुमच्या बहिणीवर जर संकट आलं आणि तुम्ही जर दारू पिऊन लोळत असाल तर कुणाकडे हाक मारेल ती बहीण? कुणाकडे जावं तिने? शरीर धष्टपुष्ट करा,
दंड बैठका काढा, आपलं शरीर सुंदर करा, की कधीही वेळ आली तर मी माझ्या देशाच्या रक्षणासाठी माझा देह कारणी लावेल, हा विचार तुम्ही करा. म्हणून हात जोडून विनंती आहे, आपला धर्म आपल्याला टिकवायचा आहे, आजूबाजूला जाऊच नका. आपला धर्म सर्वोत्कृष्ट असा धर्म आहे, आपला वारकरी संप्रदाय सर्वोत्कृष्ट असा वारकरी संप्रदाय आहे. त्याचे पायीक व्हा, तुम्हाला जीवनात कशाचीच कमतरता भासणार नाही. विठ्ठल ग्रंथांचं अध्ययन करायला लागा, ज्ञानेश्वरी वाचायला लागा आणि निरंतर भगवंताविषयी असलेलं प्रेम अंतःकरणामध्ये जागृत करत चला. आणि जर तुम्हाला वाटत असेल की देवाला आपलंसं केल्यानंतर तो खरंच आपलं करतो का, शंका जर असेल तर पुराणामध्ये विचारून बघा. तुकोबराया अभंगाच्या 5व्या चरणात
तुम्ही आज्ञा केली आणि गायला सांगितलं, पण एवढी उत्कृष्ट मंडळी असल्यानंतर आपण काय गावं? एवढं सुंदर गायन करणारे, वादन करणारे आहेत आणि आपण काय? म्हणून मला गाण्यापेक्षा ऐकण्यात जास्त आनंद वाटतो खरं तर. म्हणून मला थोडंसं आडगळीसारखं होत होतं की एवढं सुंदर तुम्ही गाताय आणि गोड गायन केलं. संपूर्ण जेही गायक वृंद या ठिकाणी आहेत, दिगंबर महाराज असतील, आमचे पडोळे महाराज असतील, नंदू महाराज असतील, मुरलीधर महाराज असतील, आणखी संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आहेत, कडूजी महाराज असतील, सर्वांनी उत्कृष्ट गायन केलं. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. आमचे सखाराम महाराज ना, काय गोड वादन आहे हो खरंच. खूप गंधर्वाचं वादन फिक्कं पडावं असं सुंदर वादन. महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर ज्यांच्या मुखातून आपण शिवमहापुराणाची कथा ऐकत आहोत असे असलेले हरिभक्तीपरायण भाऊराव महाराज शास्त्री, ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्था गोभनी यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण कथेचं श्रवणपान करत आहात. आणि आता हा सप्ताह पूर्णत्वाला जाणार. उद्या मागणी आणि परवा काला. सुंदर असा सप्ताह निर्विघ्नपणे पार पडला यात अजिबात शंका नाही. सर्वच जणांनी अगदी उत्कृष्ट प्रतिसाद दिला, सर्वांनी अगदी आपलं आपलं कार्य व्यवस्थित बजावलं, म्हणून सर्वांचे आभार. अशीच प्रगती या सप्ताहाची होवो, आणखीन मोठ्यातलं मोठं स्वरूप याला प्रदान व्हावं, भगवंताची असीम कृपा आपल्या सर्वांवर व्हावी ही इच्छा त्याच्या चरणारविंदावर व्यक्त करते. तसेच पुनश्च एकदा मला या ठिकाणी बोलावल्याबद्दल आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करते. आमचे गोगावचे सुंदर सर्वजण मंडळी या ठिकाणी आहेत उपस्थित. आमचे संतोष भाऊजी सावकार असतील, आमचे दत्ता काका दांदडे असतील आणि सर्वच जण, त्यानंतर आमचे पळसकर साहेब असतील, आणखी आमचे अध्यक्ष कोण कोलामले साहेब असतील. आपण सर्वांनी एवढं सुंदर नियोजन केलं. सर्वांच्या चरणी मी माझा श्रद्धापूर्वक नमस्कार करते. झालेली ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदावर अर्पित करते. तत्पूर्वी काही सूचना सगळे मंडळी करणार आहेत. त्यानंतर आपण कोणीच उठू नका. सर्वांनी शांततेत बसा. या ठिकाणी उठणार कोणीच नाही. 2 मिनिटं ऐका. हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी आज जे कीर्तन सेवा लाभलेली आपल्याला तेजस्विनी ताईची, तेजस्विनी ताईला खूप